श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 83 19 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। माजी आमदार तथा भाजपचे लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे यांचा अनपेक्षितपणे दाखल झालेला अर्ज अखेर अपेक्षितपणे मागे घेतला गेलाय। गेल्या काही दिवसांमध्ये भाजप शिवसेनेमध्ये चाललेली पॉलिटिकल टसलच्या एका अंकावर यामुळे पडदा पडलाय। तसेच प्रतापराव जाधव यांनी थेट आमदार विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। प्रतापराव जाधव विजयराज शिंदे यांच्यात वर्षानुवर्ष चाललेला कोल्ड वॉरचा हा अंत आहे का की मतभेदांच्या विस्तवावर चाचलेल्या राखेखाली अजूनही विस्तव जिवंत आहे हे आगामी काळात कळणार आहे। परंतु दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांना आवरणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यंदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा अशी मागणी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली होती। पक्षश्रेष्ठींनीही कार्यकर्त्यांच्या भावना समजून मग हा मतदारसंघ आपल्याकडेच राहील असं आश्वासन दिलं होतं। परंतु अखेर बुलढाणा लोकसभेसाठी प्रतापरावांची उमेदवारी घोषित झाली आणि भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता। भाजप कार्यकर्त्यांच्या भावना एवढ्या ठोकदार होण्यामागे महत्त्वाचं कारण ते सांगतात की प्रतापराव जाधव एकदा निवडून आले की 5 वर्ष भाजप कार्यकर्त्यांना भाव देत नाहीत, भाजपचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यात मदत करत नाहीत। त्यातच प्रतापराव आणि आमदार संजय गायकवाड यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे विजयराज शिंदे हे भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी असल्या कारणानं मग जिल्ह्यातील भाजप शिवसेनेतून विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे। या स्थितीमध्ये प्रतापरावांना उमेदवारी घोषित झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता। या नाराजीला वाट मोकळी करून देण्याचं काम विजयराज शिंदे यांनी केलं। विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून कार्यकर्त्यांच्या भावनांवर कुठेतरी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला। विजयराज शिंदे यांचा अर्ज दाखल झाल्यामुळे एकीकडे प्रतापराव जाधव यांच्या विजयाच्या मार्गात लोखंडाचे काटे पेरले गेले आणि दुसरीकडे यामुळे भाजप शिवसेनेतील दरी आणखीन रुंदावली होती। तसेच सुरू राहिले तर त्याचा फटका प्रतापरावांना नक्कीच बसला असता। या स्थितीमध्ये मग विजयराज शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले। बुलढाण्यापासून नागपूर, नागपूरपासून मुंबई आणि मुंबईपासून ते पुन्हा बुलढाण्यापर्यंतचे फोन खणखणले। पक्षाने समजूत काढली, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीत पक्षश्रेष्ठींचा मान राखणं आणि युती धर्म पाळणं या उद्देशातून विजयराज शिंदे यांनी अखेर 8 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। विजयराज शिंदे यांनी ही उदारता दाखवत असल्यानं मग प्रतापरावांना देखील 2 पावले पुढे जाऊन विजयराज शिंदे यांच्याशी दिलजमाई करावी लागलेली आहे। त्यामुळे प्रतापराव हे अनेक वर्षानंतर विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले असावेत। वरिष्ठांच्या दबावातून हे दोन्ही नेते एकमेकांची गळाभेट घेतीलही, परंतु यातून अनेक प्रश्न पुन्हा उभे राहत आहेत। मुळात प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड एकीकडे आणि दुसरीकडे विजयराज शिंदे यांच्यातील मतभेद हे आतापर्यंत अक्षरशः टोकाला गेले होते। प्रतापराव आणि विजयराज शिंदे हे एकमेकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचा चिखल उडवत नव्हते। मात्र विजयराज शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातून तर आता विस्तवही जात नाही। जेव्हा जेव्हा विजयराज शिंदे यांच्यावर टीका करायची असते तेव्हा तेव्हा आमदार संजय गायकवाड यांची जीभ भयंकर तिखट झाल्याचं आजवर दिसून आलंय। गायकवाडांच्या टीकेवर मग विजयराज शिंदे देखील आपल्या शैलीत उत्तर देत असतात। विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तर संजय गायकवाड यांच्या तळपायातील आग मस्तकात गेली होती। त्यांनी विजयराज शिंदे यांना खुले आव्हान दिले की विजयराज शिंदे यांनी निवडणूक लढवून दाखवावीच। दुसरीकडे विजयराज शिंदे यांनी आपला प्रचार देखील सुरू केला होता, कारण शिवसेनेकडून सातत्याने घेतल्या जाणाऱ्या मेळाव्यांमध्ये विजयराज शिंदे यांना डावलण्याचं काम केलं जात होतं। या आगीत मंत्री गुलाबराव पाटील यांनीही तेल ओतण्याचं काम केलं। त्यांनी तर थेट विजयराज शिंदे यांची औकात काढली। शिंदे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विजयराज शिंदे यांच्या पाठीशी होते। ते जोरदारपणे कामाला लागले होते। विजयराज यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्येही आतल्या आत कुठेतरी फूट पडल्याचं दिसून येत होतं। ही संपूर्ण परिस्थिती पाहून भाजप आणि शिवसेनेच्या श्रेष्ठींच्या पोटात गोळा आला होता, कारण हा अंतर्गत वाद मिटवला नाही तर या मतदारसंघात आपली डाळ शिजणार नाही हे दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला चांगलं माहित होतं। त्यामुळेच मग दिलजमाईचे हाय प्रोफाईल प्रयत्न सुरू झाले आणि आज स्थिती इथपर्यंत आली आहे। प्रतापरावांनी दिलजमाईसाठी पुढाकार घेतला असला तरी आमदार गायकवाड या दिलजमाईत सामील होणार नाहीत हे स्पष्ट आहे। दुसरीकडे विजयराज शिंदेंनी अर्ज तर माघारी घेतला, परंतु प्रतापरावांच्या प्रचारात किती सक्रियपणे आणि मनापासून उतरतील यावर अद्यापही भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे। या संपूर्ण राजकीय वादाच्या निखाऱ्यांवर वरवर जरी राख पसरली असली तरी या राखेखाली निखारे पुढील बऱ्याच काळापर्यंत धगधगत राहतील अशीच शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे अजूनही संजय गायकवाड यांची तीक्ष्ण भाषा तीच आहे, तर त्यांच्या प्रत्येक कार्याला कार्य करण्याचं काम विजयराज शिंदे करत आहेत। या संपूर्ण वादाच्या स्थितीमध्ये अखेर जिल्ह्यात काय राजकीय समीकरणे समोर येतील, भाजप शिवसेनेच्या या वादाचा फायदा होतो का
की याचा फायदा विरोधक उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकांनी सोबत चहा पण पिला, चहाचे फोटो पण तुमच्याकडे आले, चहा पे चर्चा पण केली आम्ही. मागच्या विधानसभेत तुम्ही विजयराज शिंदे यांचा बळी घेतला होता, परंतु या लोकसभेत विजयराज शिंदे यांनी तुमच्यासाठी स्वतःचा बळी दिलेला आहे. तुम्ही कसा पाहता? हे बघा, पक्षाच्या उमेदवाऱ्या देणं हे तुम्हालाही माहिती आहे की हे पक्ष नेतृत्वाच्या हातामध्ये असतं. हे कुठं जिल्हा पातळीवर विधानसभेच्या निवडणुकी हे जे असतात उमेदवार ठरत असतात. आणि शेवटी आजही तुम्ही पाहत असाल अनेक खासदाराचे सिटिंग खासदाराच्या उमेदवाऱ्या घडलेल्या आहेत. काही नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळं कोणाचा जीवदानही कोणी कोणाला देत नसतं. राजकारणामध्ये कोणी कोणाचा बळी घेत नसतं. जे काही नेतृत्वाचे निर्णय होते त्याला खाली सगळे लोक पालन करतात. आपण जिल्हा आयोगी त्यांना दिला होता. त्यावेळेची या बुलढाणा जिल्ह्याची सगळ्यांना माहिती त्याची पद्धत आहे शिवसेनेची. ज्यावेळेस आम्ही मूळ शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेची पद्धत होती की जिल्ह्याचा जो संपर्क प्रमुख असेल तोच एबी फॉर्म त्या ठिकाणी घेऊन यायचा. मग ते विधानसभेचे असतील, ते जिल्हा परिषदचे असतील, पंचायत समिती नगरपालिकेचे असतील आणि त्याच्यावरती नावं तिथूनच टाकून त्या ठिकाणी यायचे. फक्त हस्तांतरण करण्याचं काम हे संपर्क प्रमुखांना करणार. तुमचं जसं मनोमिलन झालेलं आहे तसं आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांचं मनोमिलन होणार आहे. नक्की होईलच ना. त्याच्या दोघांचे मनोमिलन घडून आणण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. आणि महायुतीमध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचं, त्यामुळं मन एकत्रित आणूनच आपण काम केलं तर ते काम चांगले होईल. मनोमिलनासाठी एवढा उशीर का लागला? मनोमिलन करण्यासाठी एवढा उशीर का लागला? अर्ज भरून बरेच दिवस झाले. अर्ज भरून जरी किती दिवस झालेले असतील तरी बी बोलणं चालू होतं. वरिष्ठ पातळीवरून बोलणं चालू होतं. कालही त्यांना मुख्यमंत्री स्वतः बोलले, फडणवीस साहेब बोलले, बावनकुळे साहेबांनी स्वतः त्यांना बोलावून त्यांचं त्या ठिकाणी गिरीश महाजनने स्वतः आले होते. तर या ठिकाणी सगळ्या या गोष्टीवर सगळ्यात चालू होतं. महाजन ताईचं वारंवार पूर्ण मोदी साहेब असतील, विजयराज शिंदे साहेबांशी मी अगोदर बोललेलो होतो, ते चालू होतं. पण आता काही असं काही टाईम पिरियड नसतील बा अर्ज काढला. टाईमच्या आत विड्रॉल करणं हा महत्त्वाचा विषय असतो, तो त्यांनी केलेला आहे. विजयराज शिंदे यांची नाराजी. सिटी न्यूज बुलढाणा.